ह्यांनी तिथं मोठेपणा असा केलाय, पैसे लोकांचे आहेत, 70 कोटीचा प्लॉट कॉम्पिटिशनमध्ये 100 कोटीला घ्यायचा आणि तिकडे विक्री करताना 1 कोटीचा फ्लॅट तुम्हाला मी 70 लाखात देतो, 60 लाखात देतो, बुकिंग घ्यायचं, स्वस्त फ्लॅट देतो असं सांगून लोकांचं बुकिंग घेतलंय आणि त्यामुळे लोकांनी मोठ्या प्रमाणात बुकिंग यांच्याकडे केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांची फसवणूक होते. हजार वेळा तो निलंबित होईल. प्रकरण खूप येणार आहेत, ह्याच्यावरच नाही अनेक कांड येणार आहेत. महाराष्ट्र हादरल अशा पद्धतीची प्रकरणं आहेत. हा अशोक खरात विरात लोक विसरून जातील, हे विषय डोक्यात ठेवणार नाहीत. अशा पद्धतीची काळी कृती आहेत आणि ते पुढच्या आठवड्यात 15 दिवसात पुढे येतील. दिली ना मी. महिलांच्या विषयी अनेक पुरावे आहेत. काही मुली मला भेटून गेलेल्या आहेत, परंतु त्या इतक्या घाबरतेत. एमपीएससी करणाऱ्या मुली, यूपीएससी करणाऱ्या मुली, तुमच्याबरोबर लग्न करतो, तुमच्याबरोबर अमुक करतो, तमुक करतो, म्हणजे आता तो विषय सांगण्यासारखा नाही, अशा पलीकडचा आहे. म्हणजे महाराष्ट्रात असं कुठल्याच अधिकाऱ्यानं कांड केलं नसेल असं कांड पुढे येऊ शकतं, म्हणजे असं कुणीच नसेल केलं. अशा पद्धतीचे सगळे प्रयोग पुढे येणार आहेत. पण तेव्हा आपण पुढच्या ह्याच्यात बघू. आता हा सगळा ग्राहक लोकांचा विषय आहे, गुंतवणूकदार लोकांचा विषय आहे, त्यांच्या फसवणुकीच्या संदर्भातली ही आजची प्रेस आहे आणि त्याचा मी व्यवस्थितपणे पाठपुरावा करतोय. आणि ह्याचा हेतू आजचा माझा एवढाच आहे, आम्ही निवडणुकांपर्यंत सगळ्या कुठल्याच विषयात ह्या बोललो नाही, परंतु लोकांची फसवणूक होते, गावाकडच्या लोकांची फसवणूक होते. आणि माझं घर नाही अजून मुंबईत, मी आता आमदार आहे, 6 वर्ष झाला आमदार. हे काय उघडच आहे. जर एखादा आमदार मुंबईत घर घेऊ शकत नाही